मित्रांनो, गेले 3 दिवस सगळ्यांच्या अंगावर धावून जाणारी आणि सगळ्यांना शिंगावर घेणारी रुचिता जामदारला अगदी 3च दिवसात बिग बॉसचं घर सोडावं लागणार आहे. काय नेमका प्रकार हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की यावेळी बिग बॉसने पॉवर रूम बनवले आणि या पॉवर रूमच्या ज्या पॉवर किल्ल्या आहेत त्या रितेश भाऊनी काही सदस्यांना ग्रँड प्रीमियरला दिल्या होत्या. आता याच्यामध्ये रुचिता जामदार हिला सुद्धा पॉवर की मिळाली होती. आता बिग बॉसने यावेळी एक टास्क घेतला. या टास्क अंतर्गत रुचिता जामदारला बिग बॉस पॉवर की घेऊन बोलवतात, परंतु रुचिताच्या एका चुकीमुळे ती पॉवर की थेट करण सोनावणे याच्याकडे जाते. बिग बॉस तिला चावी घेऊन बोलवतात, परंतु तिच्याकडे चावी नसल्या कारणाने ती हतबल होते. अक्षरशः करणकडे विनवणी करताना दिसते की मला तुम्ही पॉवर की द्या, नाहीतर माझं जे काही स्वप्न आहे ते भंग होईल, मी बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकते. परंतु इथे करण सोनावणे तो अजिबात तिला चावी देताना दिसत नाही. तू बिग बॉसला सांग किंवा कोणालाही सांग, मी चावी देणार नाही. ऋतुजा इथे प्रचंड हतबल झालेली दिसते. म्हणजे जी गेले 3 दिवस अगदी तलवार काढूनच फिरत होती. तू बोलते तुला भुसकते, तू बोलते तुला भुसकते असं म्हणून सांगताना जी दिसत होती, प्रत्येकाला शिंगावर घेताना जी रुचिता दिसत होती, ती रुचिता अक्षरशः हतबल होऊन करण सोनावणे याच्याकडे रडत रडत ती पॉवर की मागताना दिसते, परंतु करण सोनावणे हा तिला चावी देताना अजिबात दिसत नाही. आता चावी न मिळाल्यामुळे बिग बॉस रुचिता जामदारवरती काय ऍक्शन घेतात, तिच्याकडनं ती पॉवर काढून घेतात, तिला घराबाहेर काढतात की अजून कुठली शिक्षा देतात, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर मित्रांनो, पॉवर कीला हलक्यात घेतल्यामुळे रुचिता जामदारला याची मोठी शिक्षा मिळणार आहे. आता ही शिक्षा नेमकी काय असेल, पॉवर की खेचली जाते, घराबाहेर काढलं जातं की अजून बिग बॉस तिला काय शिक्षा देतात, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.